धड़कन मेरी पल पल करे तेरी मन्नत तू तुझको है तुझ। नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशन मधून बनवला आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ कंप्लीट बघून नक्की एडिट करा। सोबत मित्रांनो आज जे पण काही मटेरियल यूज केले सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर घेतो मी अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून। ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस येईल, तर प्रोजेक्टर होतो बिटमार्क प्रेसेट ओपन करून घेतो। तर ओपन केल्यानंतर या पद्धतीने असेल, तर खाली प्लसचा आयकॉन त्याच्यावर क्लिक करून टाका। मीडियामध्ये जा, जो तुमचा इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर वरती तुम्हाला 3 डॉट दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून टाका। हा इमेज फिल कॉम्प्रेशन एरिया सिलेक्ट करून इथं डन करा। एवढं केल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा, असं लास्टपर्यंत या 11 सेकंदापर्यंत। इथं 2 नंबरला ऑप्शन भेटतं खालून, त्याच्यावर क्लिक करून टाका, तुमचा फोटो इथपर्यंत येऊन जाईल। एवढं केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओ आपण चालू बंद करतो, बघू शकता या पद्धतीने। इथं त्याच्या शेजारी तुम्हाला एक ॲरो भेटेल, त्या ॲरो क्लिक करून टाका, म्हणजे तुम्ही पहिल्या बिटवर येशाल 7 सेकंदवर। 7 सेकंदवर आल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेजवर क्लिक करून टाका। इथं तुम्हाला कट करायचा मधला ऑप्शन भेटतं त्याच्याच खाली, तर इथं बघू शकता इथं आपला पडला एक कट। परत त्याच्या पुढचं बीट म्हणजे 8 सेकंदवर आल्यानंतर परत मॉडेलची इमेज क्लिक, इथं कट बघू शकता। बीट ऑलरेडी मी लावले, इथं ॲरो नुसतं इथं तुम्हाला 9 सेकंदवर आल्यानंतर परत मॉडेलची इमेज क्लिक, या परत इथं कट मारून घ्या सर्व। तर बघू शकता इथं फायनल सर्व आपण कट मारून घेतले। तर इथं बॅक घ्या, बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेट ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर इथं शेक इफेक्ट 1 दिला आहे मी तुम्हाला, त्या इमेजवर क्लिक करा, खाली इफेक्टमध्ये जा, इथं 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून टाका। कॉपी केल्यानंतर बॅक घ्या, परत जी बिटमार्कची प्रेसेट आहे तिला ओपन करून टाका। ओपन केल्यानंतर 1 नंबरचा जो इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून टाका। या पद्धतीने पेस्ट केल्यानंतर परत बॅक घ्या, शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करा। शेक इफेक्ट 2 आहे त्याच्या खाली जो इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून टाका। क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट कॉपी करा, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक घ्या, परत बिटमार्कची प्रेसेट ओपन करा। ओपन केल्यानंतर 2 नंबरचा इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून टाका। पेस्ट केल्यानंतर बॅक घ्या, परत शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करा। ओपन केल्यानंतर शेक इफेक्ट 3, तर त्याच्या खालचा इमेजवर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा आणि बॅक घ्या आणि बिटमार्कची प्रेसेट ओपन करा। ओपन केल्यानंतर 3 नंबरचा इमेज आहे त्याच्यावर या, त्याच्यावर क्लिक करून टाका आणि इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करा। तर बघू शकता भावांनो इथं तर तो 2 नंबरचा इमेज आपण जो इफेक्ट लावला होता त्याच्यावर क्लिक करून तो इफेक्टमध्ये जा आणि तो इफेक्ट कॉपी करा। कॉपी केल्यानंतर त्याला लावायचं आपल्याला 10 सेकंदवर। इथं 9 सेकंदच्या बीटवरचा पुढचा इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून टाका। हा जो बघू शकता इथं 8 सेकंदवरचा इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जा, तो इफेक्ट कॉपी करा। कॉपी केल्यानंतर जो फोटो लास्टच्या इमेजला क्लिक करून इफेक्टमध्ये जा आणि हा इफेक्ट पेस्ट करून टाका। बघू शकता या पद्धतीने आपले इफेक्ट सर्व लावून झाले। तर खाली प्लसचा आयकॉन भेटेल तुम्हाला, त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून टाका। मीडियामध्ये जा, तुम्हाला एक टेक्स्ट दिलं तुम्ही ते ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर कलर फिलच्या खाली तुम्हाला मूव ट्रान्सफर भेटेल, त्याच्यावर क्लिक करून त्याला असं वर न्या, तुमच्या हिशोबाने त्याला सेट करा। आणि इथं 3 नंबरला ऑप्शन भेटतं झूम आउट करण्यासाठी, या पद्धतीने सेट करण्यासाठी। तर एवढं सेट केल्यानंतर पूर्ण लास्टपर्यंत या आणि इथं घेऊन टाका एवढं टेक्स्ट। घेतल्यानंतर पहिल्या बिटवर 7 सेकंदवर आल्यानंतर टेक्स्टवर क्लिक करा आणि इथं कट मारा। या पद्धतीने एवढं झाल्यानंतर आता बघू शकता तुमच्या मॉडेलची इमेज स्टार्टिंगचा त्याच्यावर क्लिक करून टाका। इथं तुम्हाला ब्लेंडिंग ऑपेसिटी असं नाव भेटेल, त्या ब्लेंडिंग ऑपेसिटीवर क्लिक करून टाका आणि इथे याची ऑपेसिटी पूर्ण 0 करून टाका। इथे एक की मारा, की मारल्यानंतर ॲरो इथं 7 सेकंद आहे आणि ती ॲटोमॅटिक ऑपेसिटी फुल करून टाका। बघू शकता हा एक आपल्याला ॲनिमेशन लागतो ऑपेसिटी कमचा। एवढं झाल्यानंतर टेक्स्टला सेम या पद्धतीने प्रोसेस करायची। परत टेक्स्टवर क्लिक, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जा, त्याची ऑपेसिटी मायनस करून टाका आणि इथं की मारा।
परत 7 सेकंदवर यानं ऑपॅसिटी फुल करून टाक. बघू शकता या पद्धतीने आपलं लागलं. बॅक घ्या. शेकेपीची प्रेसेट ओपन करा. जो लास्टला मी देईल टेक्स्ट इफेक्ट त्या टेक्स्टवर क्लिक करून टाका. इफेक्टमध्ये जा ना इफेक्ट कॉपी करून टाका आणि बॅक घ्या. परत बीटमार्कची प्रेसेट ओपन करा. या टेक्स्टवर क्लिक करून इफेक्टमध्ये जा. थ्री डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता पुढं पण हा टेक्स्टला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर या पद्धतीने तुमचं सर्व इथं व्हिडिओ सर्व व्हिडिओ रेडी झाला आहे. तर वर इथं सेटिंग ॲरो क्लिक करून टाका ना व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.